नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे। पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। पदबंध नागर तेची रंगाथिले अंबर। जेथ साहित्यवाने सपूर उजाळाचे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला विश्वमौली ज्ञानोबाराय तस्य वाचकः प्रणवः असं म्हणून ओंकार या शब्दाने परब्रह्माचा उल्लेख करतात, जे जगताचं आदी कारण आहे, वेदाच्या प्रतिपादनाचा परमात्मा विषय आहे। विधिमुखाने सापेक्ष वर्णन करतात, निषेध मुखाने जे जे पदार्थ प्रतिबंध येतात त्यांची निवृत्ती करतात। हा वेदाचा परमात्मा प्रतिपादनाचा विषय आहे। पण ज्याचं प्रकाशन अन्य कोणीही करू शकत नाही, किंबहुना ज्ञानस्वरूप असल्यामुळे जो स्वतःला सुद्धा ज्ञानाचा विषय होत नाही, अशा ससंवेद्य असणाऱ्या तत्वाची व्यापकता आत्मरूपा या पदाने ज्ञानोबाराय प्रतिपादन करतात। ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा। असं हे आत्मतत्व आत्मरूपा देवा तूच गणेशो। आपणच श्री गणेश भगवान आहात। जगातल्या सगळ्या प्रकारच्या विषयांना जाणणारी बुद्धी आहे आणि त्या बुद्धीलाही प्रकाश देणारे आपण आहात। मानवाची विशेषता बुद्धीमध्ये आहे, कारण जर त्याला बुद्धी नसेल तर त्याला प्रगल्भता प्राप्त होणार नाही। शास्त्रामध्ये असा विचार आला गीताशास्त्रामध्ये की मनुष्याचं सर्व काही चांगलं असेल आणि जर त्याच्या बुद्धीचा नाश झाला असेल तर त्याचा नुसता नाश होत नाही, प्रकर्ष करून त्याचा नाश होतो। बुद्धिनाशात प्रणश्यती, म्हणून अंतिम काळापर्यंत बुद्धी चांगली राहिली पाहिजे। त्या 8व्या अध्यायामध्ये असं म्हणतात ना की बुद्धी नवे आंधळी न मरे मन। स्मृती नवे आंधळी न बुद्धी ते भ्रम न गिळी। स्मृती नवे आंधळी न मरे मन। अंतिम काळामध्ये याचं साह्य असावं लागतं। सगळ्यांच्या अर्थाचा किंवा मतीचा प्रकाश करणारा हा परमात्मा आहे। आणि निवृत्तीनाथ महाराजांचे दास असणारे ज्ञानोबाराय अवधारी जो, अशी त्या भगवंतालाच श्रवण करण्याच्या विषयी प्रार्थना विनंती करतात। सकलार्थमती प्रकाश यात आशीर्वादरूप मंगल आहे। आद्या वेद प्रतिपाद्या यातून वस्तू निर्देशरूप मंगल आहे, किंवा त्याला आपण तटस्थ लक्षण असं म्हणतो, त्या लक्षणाचा विचार आहे। स्वसंवेद्या या पदाने किंवा आत्मरूपा याही पदाने स्वरूप लक्षणाचा विचार आहे। वेद प्रतिपाद्या शास्त्र योनित्वात सूत्र आहे, किंवा आद्यापदाने जन्माद्यशयतः याही सूत्राचा विचार आहे। नमो या पदाने नमस्क्रियारूप मंगल आहे, अर्थात 2 ओव्यामध्ये ब्रह्मसूत्राच्या 4 सूत्रांचा विचार, मंगलाचरणाचा 3 प्रकारचा विचार, तत्वमसी महावाक्याचं ऐक्य त्याच्याही प्रतिपादनाचा विचार, परब्रह्माचं असणारं निर्गुण निराकार स्वरूप, सगुण निराकार स्वरूप आणि सगुण साकार स्वरूप या सगळ्या स्वरूपाचा विचार ज्ञानोबाराय 2च ओव्यामध्ये प्रगट करतात। ही ज्ञानोबारायांच्या असणाऱ्या अलौकिक बुद्धिमतेची प्रगल्भता आणि सखोलता आहे। सगळे आणखीन त्यामध्ये बरेच अर्थ सामावलेले आहेत। आपण तरी अल्पमतीनं किती काढू शकतो? कधीतरी आपण विचार केला होता की ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी म्हणजे समुद्र आहे, आणि समुद्राच्या तळाला गेलं की मनुष्याला रत्न सापडतात, म्हणून त्याला रत्नाकर असं म्हणतात। मग आता ज्याला रत्न शोधायचे असेल तर त्याला बुडी मारावी लागेल आणि तळाशी जावं लागेल की नाही? मग तळाशी जाण्याकरता धमक लागते आणि दम लागतो। ज्याचा जेवढा दम असेल तेवढी त्याने उडी मारावी। मी एक वाक्य वाचलं होतं, मनुष्य अपेक्षेपेक्षा जास्त धावला की त्याला दम लागतो,
पण अपेक्षापेक्षा धावण्यासाठी सुद्धा दमच लागतो. असा तो विचार आहे. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दास अवधारी जोजी. या ओंकार स्वरूप परब्रह्माला ज्ञानोबराय गणेश भगवान असं म्हणतात. आणि मग ज्ञानोबरायांचा हा गणपती षडभुजा धारण करणारा आहे. त्रेतायुगामध्ये ज्याची उपासना केली जाते असाच गणपती ज्ञानोबराय या संबंधाने प्रगट करतात. मग हा गणपती साहित्यात्मक आहे. जगातलं संपूर्ण असणारं साहित्य ज्ञानोबराय गणरायाच्या ठिकाणी त्याची योजना करतात. मग आता गणरायाची संपूर्ण आकृती कोणती आहे, तर ज्यामध्ये भ्रम, प्रमाद, कर्णापाटव, विप्रलिप्सा हे पौरुषे बुद्धीमध्ये असणारे दोष ज्यामध्ये आढळत नाही असा धर्म आणि ब्रह्माचं प्रतिपादन करणारं जे प्रमाण वाक्य, ज्याला अपौरुषेय शब्दराशी वेद असं म्हणतात, हा संपूर्ण वेद हीच गणरायाची चांगल्या प्रकारची आकृती आहे. आणि मग चांगल्या शरीरामध्ये दोष नसतो तसं वेदाच्या संपूर्ण वर्ण वपू आपण ज्याला अक्षर वाङ्मय असं म्हणतो ते चांगल्या प्रकारचं शरीर गणरायाचं शोभून दिसत आहे. शरीराला पुष्ट करायचं म्हटलं की त्याला अवयव असावे लागतात ना. मग वेदातल्या अर्थाचं स्मरण करून देणारे अर्थ आणि ज्यांना योगिक ज्ञानामुळे विशेष प्रकारची अंतःकरणाची शुद्धी प्राप्त झाल्यामुळे अंतःकरणामध्ये सगळ्या प्रकारचे अर्थ प्रगट होतात, त्या महर्षींच्या माध्यमातून जे ग्रंथ निर्माण झाले त्याला आपण स्मृती असं म्हणतो. बरं, स्मृती म्हणजे काय? स्मरण. वेदाचाच जो गूढार्थ आहे त्याचं आपल्याला स्मरण करून देतात किंवा त्याला आपण धर्मशास्त्र असं म्हणतो. त्या सगळ्या स्मृती जवळपास 20 प्रकारच्या आहेत. गुरुवर्य डॉक्टर बाबांनी जी काही ज्ञानेश्वरी प्रकाशित केली ना त्यामध्ये सुरुवातीला त्या गणपतीचं चित्र आलेलं आहे. ओंकार स्वरूप काय आहे, मकार काय, उकार काय, सगळा विस्तार आलेला आहे. आणि त्या गणरायाच्या सभोवती सगळ्या प्रकारच्या स्मृतीचं वलय रेखाटलेलं आहे. जवळपास त्यांची यादी 20 प्रकारची आहे. त्यामध्ये याज्ञवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती सगळ्यात प्रबल आहे. पण त्यातही पुन्हा मनुस्मृती जास्त प्रमाण आहे, प्रबल प्रमाण आहे. काल आपण एक श्लोक पाहिला होता, अभिवादनशीलस्य नित्यमृद्धोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम. अभिवादन करणं हा ज्याचा स्वभाव झालेला आहे आणि जो कायम वडीलधाऱ्या लोकांची सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये आयुष्य, ज्ञान, यश आणि बल आपोआप प्राप्त होतं. पण जो पूजनीय व्यक्तींचा तिरस्कार करतो, अपूजनीय व्यक्तींची पूजा करतो, त्याच्या जीवनामध्ये आयुर्विद्या यशोबलम नश्यन्ति, त्या गोष्टी नष्ट होतात. हे सगळं प्रमाण कुठं आलं आहे? स्मृतिशास्त्रातलं प्रमाण आहे. मनुस्मृतीतला हा श्लोक आलेला आहे. म्हणून मनुष्याने कायम मोठ्या लोकांचा आपल्याकडून कधी तिरस्कार होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर आपल्याला कळतसुद्धा नाही. आपण भक्तविजय नावाचा ग्रंथ जर वाचला तर त्यामध्ये सगळ्यात शेवटी हनुमंतरायांचं चरित्र आलेलं आहे. महिपती महाराजांनी त्याचा उल्लेख केला. बहुतेक 58 क्रमांकाचा तो अध्याय असेल अंतिम. तर त्यामध्ये मनुष्याचं आयुष्य कशा कशाने कमी होतं त्यामध्ये माता पित्यांचा करी तिरस्कार असं एक पद आलेलं आहे. जो आपल्या घरी असणाऱ्या आईवडिलांचा तिरस्कार करतो यालाच म्हणतात की पूज्यानांच व्यतिक्रमः. म्हणून त्याचं आयुष्य अल्पायुष्य तो साच, त्याचं अल्प आयुष्य होऊन जातं. बरेच प्रकार तिथं आले आहेत. प्रसंग कधी आला तर ते आपण नंतर पाहू. मग वेदाच्या अर्थाचं स्मरण करून देणारे स्मृती ग्रंथ आहे आणि तेच भगवान गणरायाचे अवयव आहेत. देखा अंगिक भाव, गणरायाच्या अंगाची ठेवण आपण चांगली बघा. आता स्मृतीमध्ये येणारे श्लोक आणि त्या श्लोकामध्ये अर्थ प्रगट होतो की नाही त्याला अर्थशोभा असं म्हणतात. श्लोकामध्ये येणारं अर्थाचं सौंदर्य हे जसं त्या श्लोकाचं सौंदर्य आहे तसे ते सगळे स्मृती गणरायाचे अवयव असल्यामुळे त्या अर्थाचं सौंदर्य म्हणजेच गणरायाच्या लावण्याचं सौंदर्य आहे. तेथ लावण्याची ठेव अर्थशोभा. आता
2 ओव्यामध्ये ज्ञानोबाराय गणरायाची शरीराची आकृती सांगितल्यानंतर, अवयवाचाही प्रकार सांगितल्यानंतर, वेद संपूर्ण शरीर आहे, स्मृतिशास्त्र गणरायाचे अवयव आहेत, अवयव शरीराला पुष्ट करत असतं, तसं स्मृतीतलं असणारं ज्ञान वेदाच्या ज्ञानाला प्रगट करतं किंवा पुष्ट करतं. म्हणून श्रुती आणि स्मृती ह्या दोन्हीसुद्धा भगवंताच्या आज्ञा आहे बघा. श्रुती स्मृती ममैव आज्ञे असं म्हटलं आहे, ती माझी आज्ञा आहे. किंवा श्रुती आणि स्मृती विद्वानाचे 2 नेत्र आहे. एखाद्याचं श्रुतीचं अध्ययन असेल आणि स्मृतीचं अध्ययन नसेल, किंवा स्मृतीचं अध्ययन आहे पण श्रुती माहिती नसेल, तर कोणत्याही पैकी एकाने जर हीन असेल, एकेन कान स्यात् एकेन हीनः कान स्यात् द्वाभ्याम अंध प्रकीर्तितः, एकाचं ज्ञान आहे आणि एकाचं ज्ञान नाही, तर तो व्यक्ती काना म्हटला जातो. काना म्हणजे तिरळा म्हटला जातो. आणि दोन्हीचंही ज्ञान नसेल तर तो आंधळा म्हटला जातो. म्हणून श्रुती आणि स्मृती ह्या भगवंताच्या आज्ञा आहे. श्रुतीची योजना भगवान गणरायाच्या शरीराच्या ठिकाणी ज्ञानोबाराय करतात, देहाच्या ठिकाणी, आणि स्मृतीची योजना अवयवांच्या ठिकाणी करतात. आता तो प्रकार झाल्यानंतर ज्ञानोबाराय गणरायाला अलंकृत करतात. बुवा ज्ञानोबाराय वैकुंठवासी गुरुवरे बोले बाबा सांगायचे पाठात, बुवा ज्ञानोबाराय श्रीमंत आहेत बघा. किंवा असा कधी विषय निघाला की ज्ञानोबारायांचा स्वभाव बोलका आहे आणि निवृत्तीनाथ महाराज अबोल आहेत, अबोल, जास्त काही बोलतच नाही. किंबहुना निवृत्तीनाथ महाराज सहसा प्रवृत्तीवर येतच नाहीत. समाधी प्रसंगामध्ये सुद्धा निवृत्तीनाथ महाराजांना उन्मनी अवस्था प्राप्त झालेली होती आणि ती पालटून मग ते ज्ञानोबारांना समाधी देण्याकरता पुन्हा प्रवृत्तीवर आले. देवनिवृत्ती यांनी धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावाय असा प्रकार आहे की नाही. मग त्या निवृत्तीनाथ महाराजांना बोलकं करावं हा ज्ञानोबारांचा स्वभाव आहे. आणि उत्तम कलाकार आहे. साहित्यात्मक गणपतीचं ज्ञानोबाराय चित्र आपल्यासमोर रेखाटतात. जगातलं सगळं वाङ्मय घेतात बरं ज्ञानोबाराय, सगळं वाङ्मय. किंबहुना काव्य आणि नाटकाला सुद्धा ज्ञानोबाराय समाविष्ट करतात. याकरता मनुष्याचं संतांचं अंतःकरण किती विशाल आहे. गुरुवारी डॉक्टर बाबा म्हणत असतात की ज्ञानोबारायांचं अंतःकरण म्हणजे मायपोट आहे. सगळ्यांना घेतात ज्ञानोबाराय. काव्य आणि नाटकाची सुद्धा उपेक्षा करत नाही. फक्त एवढंच आहे की काव्य आणि नाटकातला अर्थ फार मोठा नाही, तो क्षुद्र घंटिकेच्या ठिकाणी वाजणारा आहे, तितकं त्याला स्थान देतात, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. पुढे अलंकृत करतात ना गणपतीला. मग गणरायाचे अलंकार कोणते आहे? अष्टादश पुराणे. अष्ट म्हणजे 8 आणि दश म्हणजे 10, मिळून किती झाले? 18. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे. भूषणे म्हणजे अलंकार आणि मणी म्हणजे रत्न अलंकार. गणरायाच्या अंगावर जे अलंकार आहेत ते अलंकार 18 पुराणांचे आहेत. श्रीमंत व्यक्ती किती जरी असेल ना तर फार झालं तर तो 2-3 अलंकार परिधान करू शकतो. पण ज्ञानोबाराय एवढे श्रीमंत आहेत की जवळपास 18 प्रकारचे अलंकार गणरायाच्या अंगावर ज्ञानोबाराय अलंकृत करतात. यासाठी व्यक्ती श्रीमंतच असावा लागतो. जेवढा व्यक्ती श्रीमंत असेल तेवढा तो आपल्या देवपूजेमध्ये देवाला अलंकृत करतो. आपल्या बऱ्याच साधकांकडे भगवान पांडुरंगाची मूर्ती असते बघा. मग काहींच्या पांडुरंगाच्या वाट्याला फार अलंकार येत नाही, पण काहींच्या देवाच्या मूर्तीला इतके अलंकार असतात, अगदी महिनाभर जरी वापरले तर परत नवीन असणारा वेश येतो बघा. एखाद्याला ती काय असते, आवड असते, किंवा 7 दिवसापर्यंत सप्त असणारे वस्त्र तो शिवून घेतो, हे त्याच्या श्रीमंतीचं लक्षण आहे. तसं ज्ञानोबाराय गणरायाला अलंकृत करतात, पण 18 प्रकारची पुराणं आहेत बरं. आता त्या 18 पुराणांचा जो विषय आहे ना, तो विषय आलेला आहे एका श्लोकामध्ये. आता तो श्लोक जर आपला पाठ असेल तर गावाकडचे लोक महाराजांचा लय अभ्यासी. 18 पुराणं माहिती, 18 पुराणं नाही, फक्त नावच माहिती आहे. मद्वयम भद्वयम चैव व्रत्रयम व चतुष्टयम नालिम पाग्निक पुराणानी कुस्कम गारुडमे वचम असा तो श्लोक आहे. मलाही फक्त यादीच माहिती, जास्त मलाही माहिती नाही. मद्वयम मत्स्य पुराण, मार्कंडेय पुराण,
भद्वयम भविष्यपुराण भागवत पुराण ब्रत्रयम ब्रह्मपुराण ब्रह्मांड पुराण ब्रह्मवैवर्त पुराण व चतुष्टयम विष्णू पुराण वामन पुराण वायू पुराण आणि वराह पुराण. नालिम पागणी याच्यामध्ये नारद पुराण, लिंग पुराण, पागणी म्हणजे पद्म पुराण आणि अग्निपुराण. आणि कुस्कम त्याच्यामध्ये कुर्म पुराण आणि स्कंद पुराण. ही सगळी 18 प्रकारची पुराण आहे. त्या पंचदशीमध्ये आलाय बघा एक श्लोक. एका व्यक्तीला विचारलं, जर तुला 4 वेद माहिती असेल तर तुला बक्षीस मिळेल. पण मला 4 वेद माहिती, सांग बरं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. ते म्हणले तुला फक्त नावच माहिती आहे. तसं पुराणाचा अर्थ आपल्यालाही नावच माहिती आहे, त्याचाही आपल्याला जास्त फार काही माहिती नाही. पण पुराणाचं शास्त्रामध्ये लक्षण आलं आहे. पुरा परंपरां वक्तीं पुराणं तेन वै स्मृतम. ज्यामध्ये परंपरा कथन केली जाते त्याला पुराण असं म्हणतात. किंवा पुराणांचं लक्षण 10 प्रकार, आपलं 5 प्रकार आला आहे किंवा काही ठिकाणी 10 प्रकारचं पण आलं आहे. सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वंतराणि च वंशानुचरितं यस्मिन् पुराणं तत्प्रकीर्तितं. असं पुराणाचं एक लक्षण आलं आहे. ज्यामध्ये सर्ग, प्रतिसर्ग, नंतर वंश, मनवंतर आणि वंशानुचरित कथन केलं जातं त्याला पुराण असं म्हणतात. सर्ग म्हणजे काय? कारणसृष्टी. प्रतिसर्ग म्हणजे काय? कार्यसृष्टी की जे ब्रह्मदेवाने निर्माण केली आहे. वंश कशाला म्हणतात? सूर्याचा, चंद्राचा, ऋषीमुनींचा जी काही परंपरा आहे त्याला वंश असं म्हणतात. मनवंतर म्हणजे कालगणना, ज्यामध्ये युगाचं कथन केलं जातं, मनवंतराचं कथन केलं जातं. आणि वंशानुचरितम म्हणजे त्या वंशातले असणारे जे राजे लोक आहे त्यांचं पुन्हा कथन केलं जातं. या 5 पद्धतीचा विचार ज्यामध्ये येतो त्याला पुराण असं म्हणतात. आणि पुराणाचा फार मोठा विचार आहे. ज्यांना आपल्या धर्मशास्त्रामध्ये पहिला क्रमांक श्रुतीला आहे, दुसरा क्रमांक स्मृतीला आहे आणि तिसरा असणारा क्रमांक पुराणांना दिलेला आहे. धर्मजिज्ञासमानानां प्रमाणं प्रथमं श्रुती द्वितीयं धर्मशास्त्रं च तृतीयं लोकसंग्रह. लोकसंग्रह शब्दाचा अर्थ होतो पुराण. ज्याला धर्माची जिज्ञासा असेल त्याला पहिलं प्रमाण श्रुतीचं आहे, दुसरं स्मृती म्हणजे धर्मशास्त्राचं आहे आणि तिसरं प्रमाण जे आहे ते पुराणांचं दिलं आहे. इतकं पुराणाला महत्त्व आहे. म्हणून 18 पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. आणि पुराणामध्ये पदांची रचना करण्याची जी पद्धती वापरली आहे ना, ती पद्धती नाही. एखाद्या रत्नाला एखाद्या अलंकारामध्ये जर जडवायचं असेल ना तर त्याला विशिष्ट प्रकारची जागा किंवा घरं तयार करावे लागतात आणि त्याला खेवणे किंवा कोंदण असं म्हणतात. आपण जर ज्ञानोबाऱ्यांचा मुकुट पाहिला ना, निरखून पाहायचा, जर पाहिला तर ज्ञानोबाऱ्यांच्या मुकुटावर रत्न बसवलेले आहेत आणि ते रत्न राशीनुसार असतात. बरं, राशीनुसार. मग तिथं नील वर्णाचं एक रत्न आहे बघा, मोठ्या ज्ञानोबाऱ्यांच्या मुकुटामध्ये काही लाल वर्णाची रत्न आहे. मग ते रत्न बसविण्याकरता तिथं खाली काही जागा करावी लागते की नाही, त्याला घर म्हणतात आणि त्यालाच खेवणे किंवा कोंदण असं म्हणतात. काही लोकांच्या हातामध्ये अंगठी असते ना, मग त्या अंगठीच्या खाली जागा असते, तिथं रत्न जडवलेलं असतं, तर त्याला कोंदण असं म्हणतात. तसं पुराणामध्ये आलेली श्लोकांची रचना त्याला पदपद्धती म्हणतात. त्या लघुसिद्धांत कौमुदीमध्ये सुप आणि तिंग नावाचे ते लागले की त्याला पदसंज्ञा प्राप्त होते. सुप्तिंगतम पदम असं म्हटलं आहे की नाही. तर ज्याच्या शेवटी जे प्रत्यय लागले तेव्हा त्याला पदसंज्ञा प्राप्त होते. आणि पदांची रचना करणं हे एक प्रकारचं कोंदण आहे. आणि त्या कोंदणामध्ये काय ठेवलं? प्रमेय रत्नांची खेवणे. पदपद्धती प्रमेय रत्नांची खेवणे. पुराणामध्ये आलेली पदपद्धती रचना ही शास्त्रामध्ये आलेली प्रमेय किंवा सिद्धांत एक प्रकारची रत्न आहे. आणि त्या रत्नांना जडवण्याकरता किंवा बसविण्याकरता केलेली खेवणं कोंदणं म्हणजे श्लोकांची रचना आहे.
प्रमेय तरी कशाला म्हणतात? सिद्धांताला प्रमेय असं नाव दिलं आहे. सिद्धांत शब्दाचे अर्थ दोन होतात. सिद्धांत म्हणजे प्रमेय असा एक अर्थ होतो, आणि सिद्धांत अंत म्हणजे निर्णय, निवाडा. महापुरुषांनी तयार केलेला आहे निर्णय, त्याला म्हणतात सिद्धांत. आणि मग शास्त्रामध्ये सिद्धांत शोधावे लागतात, प्रमेय शोधावे लागतात. जसं की ज्ञानोबांची आपल्याला एक ओवी सांगतो म्हणजे लक्षात येईल. ज्ञानोबा सिद्धांत कसं सांगतात बघा. सगळ्यांच्या दुःखाला कारण आशा आहे. दैन्याला कारण, आपल्या दैन्याला कारण आपलं वाईट प्रारब्ध आहे असं सांगतात की नाही ज्ञानोबा आहे. आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते, ही असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. पापाला कारण निंदा, दुःखाला कारण आशा, दारिद्र्याला कारण वाईट प्रारब्ध. जिथं जिथं मनुष्याला आशा असते तिथं मनुष्याला दुःख भोगावंच लागतं. आपण फार बारकाईनं विचार करत नाही बरं, पण आपल्या दुःखाला कारण काही नसतं, फक्त आपल्या मनातला दुराग्रह किंवा आपल्याला कुणाकडून तरी काही आशा असते. कुणाकडून असते किंवा कधी कधी आपल्याकडूनच आपल्याला काही आशा असते, आणि जर ती पूर्ण झाली नाही तर मनुष्याला दुःख भोगावं लागतं. आपण विनोदाने कायम उदाहरण पाहत असतो. कल्पना करा, आपण जेवायला बसलो, ज्याला भूक लागली त्याला शिळ्या भाकरी पण गोड लागतात, ज्याला भूक नसेल त्याला चांगले पदार्थसुद्धा गोड वाटत नाही. महाभारतातला हा विचार आहे बरं. दरिद्री माणसं दररोज मिष्टान्न भोजन करतात. म्हणजे कसं काय? दरिद्री असेल तर मिष्टान्न खाईल कसा, आणि मिष्टान्न खाईल तर दरिद्री कसा? तर त्यांचं म्हणणं असं आहे, दरिद्री माणसं कष्ट करतात, कष्ट केल्यानंतर चांगली भूक लागते, आणि चांगली भूक लागली की मिष्टान्न पानम गृहे असं म्हटलं आहे की नाही. त्याला कोणत्याही भाकरी दिल्या तर त्याला ते गोडच लागतात. कल्पना करा, आपण आणि आपला मित्र जेवायला बसलो आहे, मग ते पंगतीचं नियोजन करणारे माणसं हुशारले असतात. मग लहान मुलांचा आग्रह असतो, आम्हाला वाढायचं आम्हाला वाढायचं. मग ते म्हणतात तुला वाढायचं ना, चल मग ग्लास घे, मग त्याला ग्लास वाढायला लावतात. चल पत्रावाळे घे, फार झालं तर त्याच्याकडे मिठाचा पुडा दिला जातो. मोकळ्या मनाने वाढ, काही अडचण नाही. पण चांगले पदार्थ जे असतात ना, ज्याला किंमत आहे, ते जाणकार व्यक्तीच्या हातामध्ये दिले जातात. गुरुवरे मारुती बाबा सांगत असतात, एखाद्या विद्यार्थ्याला असं कळतं की धर्मशाळेमध्ये रसाची पंगत आहे, आणि मग असा छोटा द्रोण दिला, ए इकडे असं म्हणतो की नाही, तो मोठा द्रोण दे. मग आता तो द्रोण लहान घे का मोठा घे, वाढणारा चॅप्टर असतो. जेवढं त्या पळीमध्ये मावेल तेवढंच तो वाढतो, जास्त काही वाढत नाही. तसं जाणकार व्यक्तीला सांगितलं जातं, एका एका पात्रामध्ये फक्त 4-4 गुलाबजामुन वाढा. मग आपला मित्र आणि आपण शेजारी आहेत, आणि वाढेकरी आपल्या मित्राचा परिचित निघाला तर तो त्याला जवळ आल्यानंतर जेरी घालतो. आता परिचयाचा फायदा होतो बरं, तो पंक्तीतही होतो परिचयाचा फायदा पंक्तीतही होतो आणि कार्यक्रमातही होतो असं. मग जो प्रत्येकाला 4-4 वाढतो, तो मित्राच्या पात्रामध्ये 1 शिल्लक वाढतो आणि आपल्याला 4 वाढतो. पण त्याच्या पात्रातला 1 शिल्लक पाहिला की आपल्याला 4 असणाऱ्या जामुनचा आनंद का मिळत नाही? एकाची आशा आहे, आणि एक आशा जवळ असणाऱ्या सुखाला वजा करते. सिद्धांतच आहे की नाही हा? असे कितीतरी सिद्धांत आहे. पापी पुरुषाला मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही, जैसा पापी याच्या ठाई मोक्ष न वशे म्हटलं की ज्ञानोबाऱ्याने. किंवा कृतज्ञ पुरुषापासून पाप कधी जातच नाही. केला न शके जावो पापो कृतज्ञ जैसे. पाप कृतज्ञ पुरुषापासून कधी जात नाही. कृतज्ञ जगातला सर्वात मोठा पापी आहे. मग हे सिद्धांतच आहे, या सिद्धांताची रचनाच आहे, आणि पुराणामध्ये याचा विस्तार आला आहे. किंवा दुसऱ्या साध्यामध्ये आता पुढे येणार आहे आपल्याला, देखे अखंडित प्रसन्नता आती चेतचित्ता ते तरिकने नाही समजता संसार दुःखा. ज्ञानोबरांचा एक सिद्धांत आहे बघा. प्रसन्न अंतकरण असेल ना, ज्या व्यक्तीचं शरीर, ज्याचे इंद्रिय, ज्याचं मन प्रसन्न असेल, तो व्यक्ती खरा आरोग्य संपन्न आहे, आणि त्याला श्रीमंती करता काही लागत नाही. त्याचं शरीर सुदृढ असावं, इंद्रियामध्ये पाटव्य असावं म्हणजे सामर्थ्य असावं, मनातली प्रसन्नता असावी, आणि बुद्धिशुद्ध असावी. सिद्धांत आहे सगळे. त्या व्यक्तीच्या मनात बाहेरून किती जरी प्रतिकूलता आली
तर संसार दुःखाचा प्रवेश आतपर्यंत होत नाही. प्रारब्ध असेल तर संतांच्या जीवनात दुःख येतं, आपल्या जीवनात दुःख येतं. फक्त अडचण एवढी आहे की त्यांनी दुःखाला किती मर्यादेपर्यंत येऊ द्यायचं याची हद्द ठरवलेली आहे. ते फक्त घराच्या आतपर्यंत दुःखाला येऊ देतात. फार झालं तर शरीरावर आघात होतात, मनावर काहीच होत नाही. बघा ज्ञानोबा म्हणतात, मग मेरू पासूनी थोरे देह दुःखाची डोंगरे दाटी जो पा परिभारे चित्तन दाटे. किती बारकाई आहे, तेवढं बारकाईनं आपण पाहत नाही ना ओवीकडे. आपल्याला ओव्या पाठ करून वजन टाकायचं असतं ना, त्यामुळे इतक्या बारकाईनं आपण पाहत नाही. आपण हे आपल्याकरता पाहिलं पाहिजे की या ओव्यांचं आणि माझं जीवन यांचा ताळमेळ कुठं बसतो का नाही. मग आपल्याला तक्रार करण्याचं काही कारणच नाही. मेरू पर्वतापेक्षा मोठे दुःख, फार मोठे दुःख, डोंगराप्रमाणे दुःख देहावर येऊन आदळतात त्यांच्याही. फक्त परिणाम असा आहे की चित्त न दाटे, चित्त मात्र दडपलं जात नाही. हा प्रमेय आहे, हा सिद्धांत आहे आणि हे रत्न आहे. मन प्रसन्न असेल तर सगळं जग प्रसन्न आहे, आणि मन दुःखी असेल तर सगळं जग आपल्याकरता उदासच आहे. सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. सिद्धांत झाले की नाही सगळे. हे सगळे सिद्धांत एक प्रकारचे रत्न आहे, आणि मग ते रत्न शोधावे लागतात. मग आता सिद्धांताची रत्न शोधायची असेल तर त्याकरता शब्दांची पदपद्धती पाहावी लागते. आणि पुराणामध्ये आलेली श्लोकांची रचना एक प्रकारे सिद्धांत नावाची रत्न जडविण्याकरता तयार केलेली कोंदणं आहेत, किंवा त्याला खेवणे असं म्हणतात. म्हणून आपण पुराणं वाचली पाहिजे. या 20 वाव्यांचा जर विचार केला तर पहिल्यांदा आपण उपनिषदांचा, वेदांचा अभ्यास करावा. नाही शक्य झालं स्मृतिशास्त्राचा अभ्यास करावा, पुराणांचा अभ्यास करावा. त्याचे पुढं काव्य नाटकाचा पुढे येणार आहे. बघा रामायण आहे, महाभारताचं ज्ञानोबा तोंड भरून वर्णन करतात पुढे. आणि हे सगळं अध्ययन केलं की मग ज्ञानेश्वरीची उपयोगिता आहे. सगळं कमी पडेल, सगळं जीवनातलं सगळं अध्ययन झालं तर ज्ञानेश्वरी आणखीन चांगली, किंवा ज्ञानेश्वरीचं अध्ययन झालं तर सगळ्यांचं झाल्यासारखंच आहे असंही अर्थ होईल. कारण सगळ्यांची उपयोगिता लागतेच. बघा त्या पुराणामध्ये कशी कथा आली आहे, भागवत पुराणच आहे की नाही. मग आता ज्या पुरुषांना वेद श्रवण करता येत नाही, स्त्रियांना वेद श्रवण करायला मिळणार नाही, कारण घरातल्या कामाची व्यस्तताच फार मोठी आहे, त्यांच्यावर जबाबदारी आहे. किंवा एखादा शूद्र व्यक्ती असेल, किंवा एखादा उत्तम वर्णामध्ये जन्माला आला पण जर त्याच्याकडे व्रात्यपणा असेल किंवा संस्कार झाले नसेल तर अशा पुरुषांना वेद श्रवण करता येत नाही. स्त्री शूद्र द्विजबंधूनां न वेद श्रवणं भवेत. पण अशाही पुरुषांच्या तस्याम एव हितार्थाय पुराणानी कृतानी च. पण त्या सगळ्यांचं हित व्हावं याकरता व्यासांनी पुराणांची रचना केली. बघा त्यांनासुद्धा अधिकार प्राप्त व्हावा म्हणून वेदातला, धर्मशास्त्रातला सगळा असणारा विषय पुराणामध्ये आलेलाच आहे. बघा सगळं आलं आहे पुराणामध्ये. पुराणात काय आलं नाही? पुराणामध्ये भक्ती आली, 4 पुरुषार्थ संपादन करण्याची साधनं आली. प्रमेय 2 प्रकारचे असतात, एक साधनरूप प्रमेय असतो आणि एक साध्यरूप प्रमेय असतो. आपण जप करावं, तप करावं, स्वाध्याय करावा, साधना करावी, हे साधनारूप प्रमेय आहे. आणि सगुण परमात्म्याची प्राप्ती किंवा निर्गुण परमात्म्याचा साक्षात्कार करणं याला साध्यरूप प्रमेय असं म्हणतात. या दोन्ही प्रकारची प्रमेय पुराणामध्ये आलेली आहे. पुराणामध्ये आनंदाचा करता मनुष्याला कधी दुःख भोगावं लागणार नाही याकरता त्यांनी 3 गोष्टी धारण कराव्या. एक कथा सांगतो म्हणजे लक्षात येईल. त्या उत्तानपाद नावाचा जो काही राजा आहे की नाही, म्हणूनचाच असणारा पुत्र उत्तानपाद, आणि त्या उत्तानपादाची ते ध्रुव बाळा करता आले 11व्या अध्यायामध्ये. उत्तान चरणाची या बाळा काय ध्रुवपदी चाड असं म्हटलं आहे. तर तो उत्तानपाद नावाचा राजा सुनीती आणि सुरुची नावाच्या 2 धर्मपत्नी त्याला. पण आवडायची सुरुची, नावडती सुनीती, आणि त्या सुनीतीच्या पोटी ध्रुव बाळांचा जन्म झाला.
मग ते ध्रुवजी एकदा सभेमध्ये आपले वडील बसले आहेत आणि सावत्र भावाचा नाव उत्तम तोही वडिलांच्या मांडीवर बसला आहे. हे पाहिलं तर ध्रुव बाळाला असं वाटलं की आपणही आपल्या वडिलांच्या मांडीवर जाऊन विराजमान व्हावं. गेले, बालवय आहे. आता मुलाला पाहिलं तर मग उचलून घेतला कळी वरी. त्या उत्तान पादाने त्या बाळाला उचलून घेतलं, पण सावत्र आईला सहन झालं नाही. तिने ध्रुव बाळाला भर सभेमध्ये ढकलून दिलं, अपमान केला आणि सांगितलं, बाळा, जर तुला या मांडीवर बसायचं असेल तर वनात जा, भगवंताची आराधना कर आणि माझ्या उदरी जन्माला ये, म्हणजे मग तुला इथं बसण्याचा अधिकार प्राप्त होईल. सावत्र कोणाच्या तरी सवती मत्सर म्हणतात याला. कोणातरी आईच्या उदरी जन्माला आला तर अधिकार काही प्राप्त होणार नाही. तो ध्रुवबाळ होता. क्षत्रियाला सगळं काही सहन होतं, फक्त अपमान सहन नाही होत. क्षत्रिय आहे ना ध्रुवबाळ. रडत रडतच आले. श्वास वेगाने चालल्यामुळे काही बोलता येत नाही. कंठ सद्गदित झाला, नेत्र लालबुंद झाले. आणि तोपर्यंत आईला बातमी कळाली. त्या आईने सांगितलं, बाळा, तुझी सावत्र आई जे म्हणते ना तेच खरं आहे. तुला वनात जावं लागल, तपश्चर्या करावी लागेल. आईंची आज्ञा मिळाली आणि ध्रुवबाळ निघाले. नारद महर्षींनी पाहिलं, 5 वर्षाचं बाळ आहे. 5 वर्षाचे माझे बाळगे. आता याने अंगणामध्ये खेळायला पाहिजे तर हा वनात तपश्चर्या करण्याकरता निघाला. मग त्या ध्रुव बाळांची परीक्षा करावी असं नारदांनी ठरवलं. नारदजी म्हणतात, बाळा, शब्दाने तुझा अपमान झाला आहे असं आम्हाला वाटत नाही. शहाण्या मनुष्याने अपमान विसरून जावं. अरे हे तुझं वय आहे का? या वयात कुठं परमार्थ करायचा असतो का? निवांत करायचा उतार वयामध्ये, असं नारदजी म्हटले बरं तिथं. आणि तेच काही लोकांनी मनावर घेतलंय. तसं नाही आहे. परीक्षा करतात की नाही, या वयात कुठं तपश्चर्या करायची असते का? हे तुझं खेळण्या बागडण्याचं वय आहे. ते ध्रुव बाळाने सांगितलं, नारद महर्षी, तुम्ही मला बाकीचं काही सांगू नका, मला भगवंताला प्रसन्न करायचं तो उपाय सांगा. मग ते ध्रुव बाळाचा निश्चय पाहिला. आणि निश्चय पाहिल्याच्या अगोदर नारद महर्षीने एक श्लोक वापरला. तो श्लोक मला सांगायचा आहे की प्रमेय रत्नांची पदपद्धती खेवणे कशी असतात. नारद महर्षी असं म्हणतात, हे ध्रुव बाळा, मला असं वाटतंय की एखाद्याचे अधिक गुण पाहिले तर मनुष्याला आनंद वाटावा. तुझ्यापेक्षा तुझ्या सावत्र भावाचे गुण जास्त आहे ना, कारण त्याला मांडी मिळाली तर तुला आनंद व्हावा. तुझ्यापेक्षा एखाद्याकडे गुण कमी असेल तर तुझ्या मनामध्ये दया वाटावी. आणि समान जर गुण असेल तर मैत्री करावी. या 3 गोष्टी जीवनामध्ये बाळगल्या तर मनुष्याला कधीही दुःख भोगावं लागत नाही. हे आपणही आपल्या जीवनात ताडून पाहिलं पाहिजे. गुणाधिकांमुदम लिप्सेत अनक्रोशम गुणाढमात मैत्रीम समाराधन विच्छेन न तापैरभिभूयते. आपल्यापेक्षा अधिक गुण असेल तर त्याचे अधिक गुण बघून आपल्याला आनंद वाटावा. कमी गुण असेल तर त्याविषयी आपल्याला दया वाटावी. आणि समान आपल्या एखादा व्यक्ती गुणाने असेल तर त्याच्याशी आपण मैत्री करावी. असं केलं तर न तापही अभिभूयते, तो कोणत्याही प्रकारच्या दुःखाने कधी पराभूत होत नाही, दडपला जात नाही. हा सिद्धांतच आहे. हा प्रमेय रत्न आहे. आणि त्या श्लोकामध्ये केलेली त्याची रचना म्हणजे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पुढे ध्रुव बाळाने तपश्चर्या केली, भगवान प्रसन्न झाले. इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे. अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. याच प्रमेय रत्नांची पदपद्धती ही खेवणे आहे. आता पुराणामध्ये हा सगळा भाग आला. पुराणांचा अभ्यास का करावा, एक प्रमाण आलेलं आहे. वेदाचा अर्थ करायचा असेल तर त्याला इतिहास माहिती पाहिजे. म्हणजे अनेक प्रकारच्या कथा ज्या आहेत ना त्याला इतिहास असं म्हणतात. आणि पुराणांचं लक्षण आपण आत्ताच पाहिलं. जो इतिहास आणि पुराण, रामायण, महाभारत या सगळ्यांचा आश्रय करून वेदाचा अर्थ करतो त्याला वेदाचा चांगल्या प्रकारे अर्थ लागतो. पण जर एखादा अल्पश्रवण करणारा व्यक्ती असेल तर वेदसुद्धा घाबरतो की न जाणो हा माझं अपहरण करेल की काय. इतिहास पुराणाभ्याम वेदम समुपबृंहयेत.
बिभेत्यल्पश्रुतात् वेदो मामयम पर हरिष्यती असा एक श्लोकच आलेला आहे. इतिहास पुराणांच्या द्वारे वेदाचा चांगला अर्थ करता येतो. आणि जर एखादा व्यक्ती अल्प श्रवण करणार असेल तर बिभेती वेदसुद्धा घाबरतो त्याच्यापासून की न जाणो हा माझं अपहरण करेल, नाहीतर मग चुकीचा अर्थ प्रतिपादन करू शकतो. म्हणून इतकं महत्त्व पुराणांना दिलेलं आहे. तेच ज्ञानोबा म्हणतात, अष्टादश पुराणे तीची मणी भूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. आता पुराणांमध्ये जी आलेली पदपद्धती आहे ना, ती कशा पद्धतीची आहे, या 2 ओव्यांचं एकत्र विचार आहे बरं पुढच्या. आता म्हणजे 4, 5 आणि 6 या 2 ओव्याचं युग्म आहे. म्हणजे 2 ओव्या एकत्र घेतल्या तर अर्थ लागतो. याही ओवीमध्ये पुराणांचा समावेश आहे. पदबंध नागर तेचे रंगाथिले अंबर, जेत साहित्यवाने सपूर उजाळाचे. पदबंध म्हणजे पदाची बांधणी, अक्षरांची केलेली रचना, त्याला पदबांधणी असं म्हणतात. आणि मग पदबांधणीचे प्रकार 3 आहेत. एक आहे नागरा रीती, दुसरी आहे परुषा रीती आणि तिसरी आहे कोमला रीती, ज्यातून रसाभिव्यक्त होतो. अशा प्रकारची शब्द रचना त्याला रीती असं म्हणतात बरं. पदबंध म्हणजे काय, रचना. आणि ज्या रचनेमध्ये अलंकार रस म्हणजे आनंद प्रगट होतो तर त्यालाच रीती असं म्हणतात. आणि रीतीचे प्रकार 3 आहेत. त्यापैकी ज्ञानोबा आहे नागर पदबंध याचा समावेश करतात. परुषा रीती म्हणजे तीक्ष्ण अशा प्रकारचं बोलणं, त्याला परुषा रीती असं म्हणतात. काही ठिकाणी बोलणं कोमल रीतीचं असतं, तोही प्रकार साहित्यामध्ये आला आहे. आणि तिसरा प्रकार आहे नागरा रीती. नागर म्हणजे सुंदर बरं. या नागर शब्दाचाच अपभ्रंश नादर असं काही भागात केला आहे. एखादा, मला आमच्या भागात हा शब्द आठवतो बरं. असं एखाद्या लहान मुलाला नुकतं स्नान घातलं. आता ते लहान मुलाला स्नान घातल्याचं ते ट्रेनिंग त्या महिला कुठून घेतात त्यांचं त्यांना माहीत आहे बिचाऱ्यांना. काय त्या मुलाचे हाल करतात ते स्नान घालताना, बाप रे बाप. आणि ते हाल झाल्यामुळेच त्याला गाढ झोप लागते. बघा ना किती गाढ झोपला, बाप रे बाप, अवघड. आता संसारातले कर्म करून करून त्या आजीबाईच्या हाताशी निब्बर झालेले असतात. आणि किती गरम पाणी तापवलं की तिला चटका बसत नाही, ते आणखीन तापव. आणि या बिचारीची त्वचा कोमल असते, त्याला सांगता येत नाही. फक्त एकच पर्याय रडणं, दुसरं काही पर्याय नाही. तो भाग सोडून द्या. पण त्या लहान मुलाला स्नान जर घातलं तर आई त्याला शृंगारित करते. आणि नजर लागू नये म्हणून त्याच्या गालावर आपल्याच नेत्रातला काजळाचा टिपका लावते. आणि काय म्हणते, मुलगा असा नादर दिसतो. तर हा जो नादर शब्द आहे की नाही, त्याचा मूळ अर्थ आहे नागर. गुरुवारे घुले बाबा सांगायचे बघा, पुढं ओवी येणार आहे. ना तरी नगरांतरी वशीचे तरी नागरची होईचे. म्हणायचे बुवा नगरांतरी, नगर जिल्ह्याचा उल्लेख आलाय बुवा. नगरांतरी वशीचे तरी नागरची होईचे. मनुष्य जर शहरामध्ये राहिला की त्याला आचार विचार कसा करावा या बाबतीमध्ये शहाणपणा प्राप्त होतं की नाही, तर त्याला नागर असं म्हणतात. नगरात राहिला तर तो नागर होतो. साहित्यामध्ये सुद्धा नागरा रीती आलेली आहे. पदबंध नागर कशाला म्हणतात, नागर पदबंध? जे शब्द ऐकल्यानंतर माधुर्य प्रगट होतं आणि साहित्यशास्त्रातलं लालित्य प्रगट होतं. माधुर्याने आणि लालित्याने संबंधित असणारा जो काही पदबंध असतो त्याला नागर पदबंध असं म्हणतात. आणि मग माधुर्य प्रगट व्हायचं असेल तर त्यामध्ये अनुप्रास नावाचा अलंकार किंवा याला शब्दालंकार म्हणतात बरं. आणि उपमा वगैरे, उपमा, दृष्टांत, व्यतिरेक हे सगळे अर्थालंकार आहे. पुढे येते ना पदबंध नागर. नागर पदबंध हेच गणपतीच्या अंगावर रंगाथिले अंबर. अंबर म्हणजे वस्त्र आहे, ज्यामध्ये माधुर्य प्रगट होतं. लालित्य संपन्न जो रीतीचा प्रकार असतो त्याला नागर पदबंध म्हणतात. तेच गणपतीच्या अंगावरचं परिधान केलेलं रंगीत वस्त्र आहे. आणि मग वस्त्र म्हटलं की त्या वस्त्रामध्ये एक मऊपणा असतो किंवा त्यामध्ये एक चकाकी असते आणि त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा पोत असतो. नागर पदबंध
हे गणरायाच्या अंगावर परिधान केलेलं वस्त्र आहे, रंगीबेरंगी वस्त्र आहे. आणि त्या वस्त्रामध्ये असणारा चकचकीतपणा, उजाळाचे चकचकीतपणा कोणता आहे तर जेथ साहित्यामध्ये प्रकार आहे ज्यामध्ये रस आणि अलंकाराचा विचार केला जातो, त्याला साहित्य असं म्हणतात. मग पुराणामध्ये आलेलं साहित्य, वाणे म्हणजे प्रकार आणि सपूर म्हणजे अत्यंत उत्तम अशा प्रकारचं. इथं साहित्य वाणे सपूर उजाळाचे, सपूर म्हणजे बारीक आकाराचं, ज्याला तलम असं म्हणतात. मी इतिहासामध्ये असं वाचलं आहे की आपल्या भारतामध्ये जे काही आपलं नुकसान झालं ना, त्यामध्ये संस्कृतीचा जसा ऱ्हास झाला तसा आपल्या वास्तुकलेचा किंवा वस्त्रकलेचा सुद्धा लोप झाला. मी काल सासवडला गेलो होतो. आपण जर सासवडला गेला तर श्री सोपानदेवांच्या अगोदर भगवान शंकराचं मंदिर आहे आणि ते मंदिर म्हणजे भारतीय वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. हल्लीच्या काळामध्ये त्याला विस्परिंग कॉर्नर असं म्हणतात बरं इंग्रजीमध्ये. तर तिथं काय आहे, समोरासमोर 4 कोपरे आहेत, पण विरुद्ध कोपऱ्यामध्ये जर आपण उभा राहिलो, या कोपऱ्यातल्या व्यक्तीने मुखाने काहीतरी बोलायचं आणि विरुद्ध कोपऱ्यातल्या लोकांनी फक्त कान द्यायचा. तुम्ही बारीक आवाजामध्ये जरी बोलले तर ते कोपऱ्यामध्ये फार मोठा आवाज येतो. कधी सासवडला गेले तर अवश्य प्रयोग करून बघा. मग आता अशा प्रकारची वास्तुकला तयार करणं हे शास्त्र फक्त आपल्याकडं आहे, बाकी कोणाकडे. शिल्पी अति निपुण म्हणतात त्याला. जसं हे मंदिरामध्ये केलेलं आहे तसं आपल्या भारतामध्ये वस्त्र उद्योगामध्ये सुद्धा ही क्रांती होती. मी असं ऐकलं की आपल्याकडे एक तलम नावाचं कापड तयार केलं जायचं. 10 वार कापड, ते जसं आपलं 9 वार 8 वार 10 वार धोतर असतं की नाही, 10 वार कापडाची घडी केली तर सध्याला आपल्याकडे ती माचीची डबी आहे ना, तर तेवढ्या असणाऱ्या त्या डबीमध्ये ते कापड घडी करून बसायचं. आणि 10 वार कापड, काय म्हणजे कापडाची योजना असेल, त्याला तलम असं म्हणतात. मग साहित्य हे गणपतीच्या अंगावरचं वस्त्र आहे ना, तर ज्ञानोबा सामान्य वस्त्र कसं काय आणतील, श्रीमंत असल्यामुळे तेच तलम आणतील की नाही. म्हणजे तर साहित्यवाने सपूर उजाळाचे, पुराणामध्ये आलेलं साहित्य हे एक प्रकारचं तलम कापड आहे आणि चकचकीतपणा त्यामध्ये शोभून दिसतो. तर चकचकीतपणा, उत्तम प्रकारचा तलम, बारीक मऊसूतपणा हे साहित्य आहे. साहित्य या त्या नागर पदबंधातल्या वस्त्रातलं काय आहे, चकचकीतपणा आहे, तलमपणा आहे, असा त्याचा विचार होतो. साहित्यामध्ये रस आणि अलंकाराची अभिव्यक्ती होते. जिथं रस म्हणजे आनंद, जे ऐकल्यानंतर आपल्याला आनंद वाटतो त्याला रस असं म्हणतात. साहित्यातला रस आहे तो. जेवणातला रस वेगळा आहे, साहित्यातला रस वेगळा आहे. रसोवैसा हा परमार्थातला रस आहे किंवा भक्तिरस हा वेगळा आहे. पण रस शब्द हा सामान्यपणे आनंदार्थाने वापरला जातो. तर मग साहित्यामध्ये रस आणि अलंकार, त्या अलंकारातले प्रकार अनेक आहे, पण मुख्य 2 प्रकार. एक शब्दालंकार, दुसरा अर्थालंकार. तर अनुप्रास नावाचा एक अलंकार आहे ज्यामध्ये शब्दांची विशिष्ट योजना केली जाते ना, त्याला शब्दालंकार म्हणतात. आणि ज्यामध्ये अनेक अर्थ प्रकट होतात त्याला अर्थालंकार असं म्हणतात. तर अर्थालंकाराचं पण उदाहरण पुढे दिलं जाईल. पहिले शब्दालंकाराचं उदाहरण. अनुप्रास अलंकार, एक शब्द वारंवार वापरला जातो तेव्हा त्याला अनुप्रास अलंकार असं म्हणतात. जसं की रंगी रंगे रे श्रीरंगे, असं र शब्द वापरला की नाही तर तेव्हा तो अनुप्रास नावाचा अलंकार आहे. किंवा अतिकृत कंदर्प सर्प दर्प, पुढं आलं की नाही शमद मद नमद भेद 18व्या अध्यायामध्ये, तिथं म शब्दाची अनेक प्रकारची योजना केली गेली आहे, त्याला अनुप्रास अलंकार म्हणतात. आणि अर्थालंकारामध्ये उपमा येते, जो लाटणे ऐसा न लवे, अज्ञानी पुरुष लाटणं ज्याप्रमाणे वाकत नाही तसं तो कुणाच्याही समोर नम्र होत नाही. तर त्याच्या असणाऱ्या भूमिकेकरता लाटण्याची उपमा दिली आहे, तेव्हा तो अर्थालंकार आहे. उपमा अलंकार आहे, उपमा अलंकाराचा समावेश अर्थालंकारामध्ये होतो. तर अलंकाराने संपन्न असणारं आणि रसाने संपन्न असणारं साहित्य हेच या वस्त्राचा
चकचकीतपणा आहे. म्हणून सपूर उजाळाचे वाणे आथी. उजाळ म्हणजे चकचकीतपणा, शुद्धपणा, आणि सपूर म्हणजे बारीकपणा, तलमपणा. कारण नागर पदबंध हे जर वस्त्र असेल तर ते वस्त्र प्रकाशमानही असलं पाहिजे, आणि प्रकाशमान वस्त्रातला बारीकपणा किंवा सपूर म्हणजे बारीकपणा, वाणी शब्दाचा अर्थ होतो प्रकार. मग बारीक चकचकीतपणाचा प्रकार म्हणजे साहित्य आहे, किंवा साहित्य म्हणजे चकचकीत आहे, तलमपणा आहे, असाही संबंध घेता येईल. पुढे देखा काव्य नाटका जे निर्धारितास कौतुका त्याची ऋणझुनती क्षुद्रघंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. आता याही दोन ओव्यांचा एकत्र विचार आहे. मागच्या दोन ओव्या पुराणांचं वर्णन करतात आणि पुढच्या दोन ओव्या काव्य आणि नाटकाचा विचार करतात. आता वेदाचा, स्मृतीचा, पुराणांचा समावेश केला ज्ञानोबरायांनी. गणपतीची आकृती, अवयव, अंगावरचे अलंकार, त्या अंगावर परिधान केलेलं वस्त्र हे सांगितलं. आता ज्ञानोबराय गणरायाच्या पायापर्यंत जातात. मुकुटावर नंतर येणार आहे, मुकुटाचा विचार नंतर आहे. मग पायामध्ये काय आहे तर ज्ञानोबराय म्हणतात या संपूर्ण विश्वामध्ये, वाङ्मयीन विश्वामध्ये काव्य आणि नाटकसुद्धा आहे की नाही. पण एक ज्ञानोबराय त्याची सीमा ठरवून देतात. बरं, काव्य आणि नाटकामध्ये फार रमायचं नाही. जे वेदातला, पुराणातला, स्मृतीतला अर्थ प्रकट करतात असंच काव्य आणि नाटक वाचण्याकरता योग्य आहे. म्हणून त्यातला फार अर्थ शोधत बसायचं नाही. त्यातला अर्थ फार झाला तर क्षुद्र घंटिका एवढाच अर्थ सापडेल आपल्याला. देखा, पहा बरं, काव्य आणि नाटक आहे की नाही. चांगल्या प्रकारचे नाटक होऊन गेले. ते रघुवंश नावाचं काव्य आहे, नाटक आहे, अनेक प्रकारचे प्रकार आहे त्यामध्ये. मग काव्य आणि नाटक आपण पाहिलं तर जे सकौतुका निर्धारिता, एक कौतुक म्हणून त्याचा आपण विचार केला, निर्धारिता म्हणजे निवड केली, तर आपल्या लक्षात येईल की त्याची अर्थध्वनी क्षुद्र घंटिका ऋणझुनती. काव्य आणि नाटकाचा सहज कौतुकाने आपण विचार केला तर आपल्याला काव्य नाटकातून अल्पसा अर्थ प्राप्त होईल, आणि काव्य नाटकातून सापडलेला अल्पसा अर्थ म्हणजे गणरायाच्या पायामध्ये असणारं जे पैंजण आहे त्या पैंजणाला लहान लहान बारीक घंटिका लावलेल्या आहेत. गणराज रंगीन नाचतो असं कुठंतरी आहे ना ते प्रमाण. तर ते गणरायाच्या पायातलं पैंजण आणि त्या पायातल्या असणाऱ्या क्षुद्र म्हणजे लहान लहान घंटिका, त्याचासुद्धा आवाज होतो की नाही, तर त्याचा आवाज सूक्ष्म आहे. तसं काव्य नाटकामध्ये प्रगट होणारा अर्थ हा सूक्ष्म आहे, म्हणून त्याला अर्थध्वनी क्षुद्र घंटिका ऋणझुन करतात. त्या सूक्ष्म आवाज करतात. अर्थध्वनी म्हणजे ध्वन्यार्थ असं त्याचा अर्थ आहे, की त्याला व्यंग्यार्थ असं म्हणतात बरं काही ठिकाणी. म्हणजे बोलायचं एक असतं पण त्याचा अर्थ वेगळा प्रगट होतो. जसं की समजा आता गुरुवारी डॉक्टर बाबा सांगत असतात आपल्या पाठाची वेळ 7 ते 8 आहे, आणि मग कधी कधी एखादा व्यक्ती बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो, बोलता बोलता बा माझ्या लक्षात आलं नाही, किंवा मारुती बाबा सांगत असतात कीर्तनकाराला वेळेचं बंधन कळायला पाहिजे. वेळ संपली तर तो अजून माझा भावार्थ संपला नाही, आणि मग टाळकरी असा आडवा टाळ वाजवतात की नाही, तरी कीर्तनकार ध्यानार येत नाही. मग ते टाळकरीच ज्ञानेश्वर माऊली असं घेऊन टाकतात. तर तसा प्रकार होऊ नये म्हणून कधी कधी वेळेचं उल्लंघन झालं तर एखादा व्यक्ती काय करतो, महाराज असे घड्याळ दाखवतो आणि म्हणतो आता 8 वाजले. तर 8 वाजले हा त्याचा वाक्यार्थ असतो, पण आता पाठ सोडा हा त्याचा ध्वन्यार्थ असतो. म्हणजे तसा सूक्ष्म अर्थ आहे तो. तसं काव्य नाटकाचा कौतुकाने विचार केला तर त्यातून काही ध्वनी अर्थ प्रगट होतो, आणि तो लहान अर्थ म्हणजे गणरायाच्या पायामध्ये असणारं जे पैंजण, त्या पैंजणाला जे काही लहान लहान घंटिका जडवलेल्या आहेत त्यातून प्राप्त होणारा तो अर्थ आहे. कारण पैंजणातला आवाज लहान असतो, तसं काव्य आणि नाटकातला अर्थ लहान असतो. व्यापक अर्थ पुराणामध्ये आहे, स्मृतिशास्त्रात आहे आणि वेदात आहे. आणि इतिहास पुराण महत्त्वाचं, काव्य नाटकाचं कौतुकाने निर्धारण केलं आहे. पुढे
काव्य नाटकाचा संबंध पुढच्या पण ओळीमध्ये सांगतात. नाना प्रमेयांची परी, प्रमेय म्हणजेच काय, सिद्धांत, परी म्हणजे प्रकार. अनेक प्रकारचे असणारे सिद्धांताचे प्रकार आपण पाहिले, पण कुठं, काव्य नाटकातले. काव्य नाटकातून चांगला अर्थ ग्रहण करण्याकरता सुद्धा मनुष्य आहे ना निपुण असावा लागतो. नाहीतर काव्य नाटकामध्ये रमला तर मग वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, आणि रसिकत्वी परतत्व स्पर्श जायचा, ते परतत्व राहतं बाजूला. तो एक तर रसामध्ये किंवा कवित्वामध्येच गुंतून जातो. म्हणून त्यातून बाहेरही पडता आलं पाहिजे. नाना प्रमेयांची परी, परी म्हणजे प्रकार, नाना प्रकारचे प्रमेयांचे प्रकार कुसरी म्हणजे कौशल्याने, निपुणपणाने पाहिले तर आपल्याला काव्य नाटकामध्ये जे पद वापरले जातात की नाही, दिसती उचित पदे, काव्य नाटकातले आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारची पदं बघायला मिळतात. जसं की बुवा समजा आता शरीरम खलो आद्य धर्म साधनम असं म्हटलं आहे की नाही, तर हे काही कुठलं वेदातलं वगैरे प्रमाण नाही, पण हे आलं आहे, आयुर्वेदातलं असेल किंवा कुठलं तरी असेल. तर अशा प्रकारची उचिते पदे दिसती, चांगल्या प्रकारची काही पदं कौशल्याने पाहिली किंवा बुद्धिमत्तेचा वापर करून पाहिला तर काव्य नाटकातली सुद्धा काही काही चांगली पदं आपल्याला दिसतात. आणि त्या चांगल्या पदांच्या मध्यभागी जो अर्थ प्रगट होतो ते अर्थ म्हणजे त्या पदातली रत्ने भली, चांगल्या प्रकारची रत्न आहे. म्हणजे काव्य आणि नाटकसुद्धा ज्ञानोबाला समाविष्ट करतात, पण त्यातलं धोरण एक ठरलं आहे की त्या काव्य नाटकातला अर्थ अल्प आहे, तो पाहण्याकरता निपुणपणा असावा लागतो. कुसरी अद्वैत कुसरी विरळा जाण हे जसं आहे तसं काव्य नाटकातलं सुद्धा कौशल्य असावं लागतं. आणि ते पाहिलं की उचित पदामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या चांगल्या प्रकारचे रत्न सापडू शकतात, असा त्याचा अर्थ झाला. इथपर्यंत ज्ञानोबाऱ्यांनी शब्दब्रह्माचा स्मृती, श्रुती, पुराण, काव्य नाटकांचा समावेश सांगितला, त्यांची योजना सांगितली. आता गणरायाच्या कटी प्रदेशावर जे काही मेखळा आहे ते मेखळा कोणाची आहे तो विचार ज्ञानोबा सांगतील. विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञान